MPSC कडून घेण्यात आलेल्या PSIच्या परीक्षेमध्ये सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील मसवड या दुष्काळी गावचा अमोल गुटुगडे हा पहिल्याच प्रयत्नात यशस्वी ठरला आणि संपूर्ण राज्यामध्ये त्यांनी पहिला क्रमांक पटकावला। आपल्या सोबत आहे अमोल। सर्वात आधी तुझ्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल सांग। वडील काय करतात? वडील सर माझे शेती करतात आणि छोटेखानी शेळीपालनचा व्यवसाय आहे। शिक्षण कुठे झालं? माझं शिक्षण 10वी पर्यंत माझ्या गावामध्ये झालं। त्यानंतर 11वीला मी पुण्यामध्ये आलो होतो, गरवारे कॉलेजला होतो, परंतु नवीन मला वातावरण सूट झालं नसल्यामुळे मी 11वी फेल आहे। 11वीला नापास झाला? हे लोक एकतर 10वीला नापास होतात किंवा 12वीला नापास होतात, तू मध्ये 11वीला नापास झाला? सर पूर्ण मराठी मीडियममध्ये शिक्षण झालं होतं आणि एकदम अचानक सायन्स आणि हे पुण्याचं वातावरण जरा थोडं बरोबर आहे। म्हणजे ग्रामीण भागातील मुलांना पुण्याचं हे वातावरण बऱ्याचदा सुरुवातीला पेलवत नाही। हे सगळं बघून काय वाटलं होतं त्यावेळी? सगळं वातावरण आपण काय कुठेतरी मागे पडू असं वाटलं असेल? हो सर, त्यावेळी पूर्ण कॉन्फिडन्सच गेलेला आणि मुळात पहिली गोष्ट म्हणजे मला करमतच नव्हतं इथे। गावची आठवण यायची? सर गावची आठवण। मग तू परत गावाकडे 11वी-12वीला गेला इथे नापास झाल्यामुळे? हो सर, मी पुन्हा 11-12वी गावाकडे केली आणि त्याच्यानंतर मग माझं इंजिनिअरिंगचं डिग्री जे शिक्षण आहे ते पद्मभूषण वसंतदादा पाटील बुधगाव या कॉलेजमधून केलेलं आहे। अच्छा, म्हणजे इंजिनियर सांगली जिल्ह्यामध्ये बुधगावला झाला? हो सर। आणि त्यानंतर सर एका नेटवर्किंग कंपनीमध्ये मी 1.5 वर्ष जॉब केला आणि कोरोनानंतर मी MPSC करण्याचा निर्णय घेतला 2021 मध्ये। अच्छा, 21 पासून निर्णय घेतला आणि हा पहिलाच प्रयत्न होता, फर्स्ट अटेम्प्ट होता? हो सर, PSIचा फर्स्ट अटेम्प्ट होता। अरे वा, म्हणजे पहिल्याच प्रयत्नामध्ये राज्यामध्ये पहिला आलेला आहे। आता अजून गावाकडे गेलायस का? नाही सर, उद्या जायचं आहे। अच्छा, म्हणजे घरातले सगळे वाट बघताय? हो हो सर, खूप वाट बघताय। काय बोलले फोनवरून? म्हणजे आईची पहिल्यापासून इच्छा होती की माझा मुलगा साहेब झाला पाहिजे। खरं जॉब सोडायला तिनंच म्हणजे मला सहकार्य केलं की आई वडिलांनी सपोर्ट दिला की तू सोड जॉब आणि तू करू शकतोस MPSC, 1-2 वर्षामध्ये पास होशील। त्यांनी विश्वास निर्माण केला आणि त्यामुळे मी जॉब सोडला। आता PSI तर झालाय, पण याच्यापेक्षा मोठं पण स्वप्न बघत असावंस तू की पुढे जाऊन आणखी काय व्हावं असं वाटतं? हो सर, मला युनिफॉर्म सर्व्हिसची आवड असल्यामुळे यावरील मी राज्यसेवेमधील DYSP पदासाठी प्रयत्न करणार आहे। अच्छा, मित्रांशी वगैरे काही गावाकडे काही बोलणं झालं या सगळ्या निकालानंतर? हो सर, खूप सारे मित्रांचे फोन मेसेजेस रात्रभर सगळे एकदम जल्लोष, म्हणजे खूप आनंदी आहेत सगळे। MPSCची ही PSIची परीक्षा उत्तीर्ण होशील याचा आत्मविश्वास आधी होता आणि जर असेल तर राज्यात पहिला येशील असं वाटलं होतं का? सर खरं सांगायचं म्हणलं तर मला आत्मविश्वास होता त्यासाठीच आणि सुरुवातीला माझं टार्गेट PSIच होतं, परंतु राज्यात पहिले यायचं। ज्यावेळी मी एक्सायची मेन्स नापास झालो त्यावेळी माझ्या भावाचा मला फोन आला होता, माझ्या 2.5 मार्काने पोस्ट केली होती। त्यावेळी तो अक्षरशः रडला होता की तुझं व्हायला पाहिजे होतं। मग मी त्याचवेळी त्याला शब्द दिला की मी यावेळी राज्यात पहिला येण्याचा प्रयत्न करीन। आता मग हे सांग की पहिलाच प्रयत्न आणि राज्यामध्ये पहिला, तर मग याची तयारी तू कशी केली होती? याच्यासाठी वेगळं काही तू केलं होतंस का? आणि तुझ्यासारखे जे अनेक जण परीक्षा देत आहेत त्यांना काय सांगशील? सर पहिली गोष्ट म्हणजे स्वतःवर कॉन्फिडन्स असायला पाहिजे आणि ही परीक्षा म्हणजे एक प्रकारचं जाळं आहे, जर त्यामध्ये गुंतत गेलो तर खूप गुंतत जातो। विषय म्हणजे मुलांनी पूर्ण फोकस दिला पाहिजे, बाकीच्या गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केले पाहिजे। मी मेन्सला जवळजवळ 70 ते 80 क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केले आणि त्याचंच मला फळ म्हणजे हे भेटलेलं आहे। अच्छा, म्हणजे 70 ते 80 प्रश्नपत्रिका तू सोडवल्या, त्याचा फायदा तुला मुख्य परीक्षेमध्ये? हो सर, कारण MPSC मध्ये कसं होतंय, मुलांना भीती असते आणि पोरं प्रश्नपत्रिका सोडवायला घाबरतात की आपल्याला कमी मार्क येतात किंवा काय अशा ह्या गोष्टी होतात, परंतु मी तर म्हणे जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवा आणि जास्तीत जास्त सराव जर तुमचा झाला तर तुम्हाला डेफिनेटली चुका कमी होऊन तुम्हाला यश मिळू शकते। बरोबर आहे। हे अमोलकडे पाहून इतरांनी पण शिकायची गोष्ट आहे। पहिल्याच प्रयत्नामध्ये सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यासारख्या दुष्काळी भागातून आलेला अमोल पहिल्याच प्रयत्नामध्ये PSIची परीक्षा उत्तीर्ण झाला आणि पुढचं त्याचं स्वप्न अर्थातच मोठं आहे, DYSPची परीक्षा देण्याचं। त्यासाठी देखील तुला शुभेच्छा। कॅमेरामन विजय राऊत मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे। सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील मसवड सारख्या दुष्काळी भागातील अमोल गुटुगडे MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या PSIच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात राज्यात पहिला आलाय। अमोल, सर्वात आधी तुझं अभिनंदन। थँक्यू सर। तुझी कौटुंबिक पार्श्वभूमी सांग, घरचे काय करतात? सर माझे वडील
शेतकरी आहेत आणि छोटेखानी शेळी पालनाचा व्यवसाय आहे. अच्छा. मग तुझं शिक्षण कुठं झालंय, कसं झालंय? सर माझं 10वीपर्यंतचं शिक्षण माझ्या गावामध्ये झालं आहे आणि 11वीला 10वीला चांगले मार्क असल्यामुळे 11वीला मी पुण्यामध्ये आलो गरवारे कॉलेजला. परंतु माझ्या काही चुक्या आणि इथल्या नवीन वातावरणात मी सूट झालं नसल्यामुळं मी 11वीला फेल झालो होतो. अच्छा. 11वीला नापास झाला होतास? हो सर. म्हणजे लोक एकतर 10वीला किंवा 12वीला नापास होतात, तू 11वीला नापास झाला, म्हणजे कसं काय? म्हणजे काय सर मुळात कसं ग्रामीण भागामध्ये मराठी मीडियम असतं आणि इथं एकदम आल्यानंतर पुण्यासारख्या सिटीमध्ये एकदम इंग्लिशमध्ये टीचिंग असतं जे सायन्स बॅकग्राऊंडचं असतं. मग मला ते सुरुवातीला काही समज नाही आणि पुण्यातलं हे वातावरण सुरुवातीला ग्रामीण भागातील आलेल्या मुलांना पुण्यातलं हे वातावरण, इथली ही चकचकीत दुनिया बऱ्याचदा पेलत नाही, झेपत नाही आणि त्यामुळे बऱ्याचदा आत्मविश्वास पण कमी झाल्यासारखा वाटतो. हो सर, माझा आत्मविश्वास पण कमी झाला होता आणि मुळात पहिली गोष्ट म्हणजे मला करमत नव्हतं. मग तू परत गावाला गेला? हो सर. 11वी 12वी परत 11-12 पुन्हा गावाला जाऊन मसवड या ठिकाणी केली. त्याच्यानंतर मग इंजिनिअरिंगचं माझं ANTC इंजिनिअरिंग झालं आहे. ते पद्मभूषण वसंतदादा पाटील बुधगाव सांगली या कॉलेजमधून झालेलं. त्यानंतर सर मी 1 ते 1.5 वर्ष जॉब केला नेटवर्किंग कंपनीमध्ये. आणि त्यानंतर मग ही तयारी करायचं कधी ठरवलं? सर तयारी म्हणजे मला मुळात प्रायव्हेट जॉब करण्याची इच्छाच नव्हती, परंतु काही परिस्थितीमुळं मी तो निवडला होता. त्यानंतर नशीब माझं की लॉकडाऊन पडलं आणि मी निर्णय घेतला की आता याच्यानंतर आपण 1-2 वर्षामध्ये MPSC पास होऊ. आणि मग इथे कुठे अभ्यास केला, कसा अभ्यास केला? सर मी पुण्यामध्ये अहिल्या शिक्षण मंडळ या लायब्ररीमध्ये अभ्यास केला. अच्छा. आणि मग हा अभ्यास करताना कुठं काही काम वगैरे करायचं? सर अभ्यास करताना कसं थोडी अडचण वगैरे आली तर मी आपल्या पत्रकार भवनमध्ये रात्री काही वेळी सिक्युरिटीचं काम केलेलं आहे. म्हणजे पुणे श्रमिक पत्रकार संघामध्ये सिक्युरिटीचं म्हणून काम केलेलं आहे. बरं, आपण पुढे जाऊ. आता या सगळ्या तुझ्या यशाचं गमक काय मानशील? तुझ्यासारखे अनेक जण ही परीक्षा देत आहेत, तर त्यांना काय सांगशील की पहिल्याच प्रयत्नामध्ये हे यश तुला कशामुळे मिळू शकलं? सर PSIचा पहिलाच प्रयत्न होता, परंतु मी एक्साईजची मेन्स दिली होती, त्यामुळे मला एका मेन्सचा अनुभव होता. आणि मी विद्यार्थ्यांना एकच सांगेन की त्यांनी जास्तीत जास्त सराव करावा, जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवाव्यात. खरं सांगायचं म्हणलं तरी म्हणजे मोठेपणा सांगत नाही किंवा आत्मशक्ती वाटेल तुम्हाला, परंतु मी जवळजवळ 70 ते 80 मेनच्या प्रश्नपत्रिका सोडवल्या होत्या PSIच्या. त्यामधून माझा चांगला सराव झाला आणि जेवढ्या चुका होणार होत्या त्या टाळता आल्या. आत्मविश्वास होता तुला, तू पास होशील आणि त्याच्याही पुढे जाऊन राज्यात पहिला येशील असं वाटलं होतं का? सर पहिलं माझं टार्गेट होतं की PSIच बनायचं होतं. मला खूप म्हणजे खरंच आत्मविश्वास होता की मी 1 ते 2 वर्षामध्ये PSI बनेल. आणि राज्यात पहिलं म्हणलं तर एक्साईजची मेन्स माझी म्हणजे पोस्टच 2.5 मार्कामध्ये गेली होती. त्यावेळी माझ्या भावाचा फोन आला होता आणि अक्षरशः तो फोनवर रडला होता की तुझं व्हायला पाहिजे होतं, आपली परिस्थिती चांगली नाही. मग मी त्याला त्यावेळी शब्द दिला होता की मी राज्यात पहिला येईन आणि तो कॉन्फिडन्स मी कायम ठेवला. अच्छा. आता हा निकाल लागलाय नुकताच, घरातल्यांशी काय बोलणं झालंय का? काय म्हणतात घरातले? आईशी आणि वडिलांशी बोलणं झालं. पहिलाच कॉल त्यांना केला. त्यांचा आनंद म्हणजे असा खूप चांगला होता. आणि गावाकडे कधी जाणार आहे? गावाकडे उद्या सकाळी जाणार आहे. अच्छा. तर आता ही तर परीक्षा तू पहिल्याच प्रयत्नात पहिल्या क्रमांकाने राज्यात पास झाला, पुढं काय मोठं स्वप्न आहे आणखी? सर पहिल्यापासून मला युनिफॉर्म सर्व्हिसची आवड आहे आणि यामधील मोठं पद म्हणलं तर DYSP, राज्यसेवेतून DYSP पद घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर त्यासाठी तुला शुभेच्छा. आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये राज्यात PSI या परीक्षेमध्ये अमोल पहिला आलाय. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या बाहेर सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करणारा अमोल आता पोलिसांच्या वर्दीमध्ये पाहायला मिळणार आहे. कॅमेरामन विजय राऊतसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.